आपण सगळेजण लहानपणी शाळेमध्ये गेलेले आहोत, पण मग काही ना काही कारणाने परिस्थिती प्रत्येकाची वेगवेगळी कारणं आहेत. आपण शाळा सोडली, मग कोणी कोणी कुठे कुठे काय काय काम करायला लागले आणि या जगाने आपल्याला बरंच काही शिकवलं. एखाद्या शिकलेल्या माणसासारख्या सगळ्या क्रिया करायला लागल्या, व्यवस्थित जगायला लागले, व्यवहार करायला लागले. आणि एकदा असं सगळं झालं ना की परत कोणी शाळेमध्ये शिकायला येत नाही सगळ्यांना. पण मला तुमच्या सगळ्यांचं कौतुक का वाटतं की तुम्हाला पुन्हा एकदा शाळेमध्ये शिकायला यावं असं वाटलं. फक्त मला आता हे जाणून घ्यायचंय की तुम्हाला पुन्हा शाळेत शिकायला यावं असं का वाटतं. सांगा, घाबरू नका, निर्धास्तपणे सांगा. तुम्ही तुमच्या मनातलं काही इथे बोलू शकता. तुम्ही काय बोलताय ह्याच्यावरून मी तुम्हाला काढणार नाही. तुमच्याबद्दल मी कुठलंही मत बनवून घेणार नाही. सर, बोल. सर माझी घरची परिस्थिती नाही. अगं तुझा घसा बसलाय काय? नामदेव नामदेव नामदेव. अरे जरा मोठ्याने बोल ना, ऐकायला येत हो नाही. हो नामदेव, थांब जरा, बोलू दे तिला. एक तर बिचारी उभी राहिली सांगायला. तुम्ही घाबरवू नका तिला, बोल ग. सर माझ्या थोडं थोडं. सर माझी घरची परिस्थिती बरी नव्हती. माझे लहान लहान भाऊ बहीण होते सर. सर लहानपणीच आमचे बाबा गेले. सर्वांची जबाबदारी माझ्या आईवरती पडली. मग तिला मदत व्हावी म्हणून मी पण तिच्याबरोबर घरकाम करायला गेले सर. आम्ही दोघींनी घरकाम करून माझ्या भावंडांचं शिक्षण पूर्ण केलं. लहान बहिणीचं लग्न पण केलं. मलाही मिळाला एक वेळा. पण सर मग मी आईला सांगितलं, आता तू काम नको करू, आता मी काम करते, तू बसून आराम कर. तिला मध्ये मध्ये काहीतरी त्रास व्हायचा. ती मला म्हणायची की शीला तू जास्त लोड घेऊ नकोस, सगळ्यांचं तूच बघतीस, आता माझा पण कुठे दवाखान्याचा खर्च करत बसशील, काय होत नाही मला. म्हणून मग मी सर म्हणलं बरं ठीक आहे. पण सर एका दिवशी आम्ही सगळे घरात असताना तिला तो झटका आला. काय स्ट्रोक का काय म्हणतात ना. स्ट्रोक म्हणजे अटॅक. हो सर, तो झटका आला सर तिला. आम्ही तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो. पण सर डॉक्टर म्हणाले की थोडं लवकर आणलं असतं ना तर तुमची आई वाचली असती. तुम्हाला सांगते मी शिकले नव्हते. मला हा स्ट्रोक काय असतं ते मला काय माहित नव्हतं सर. मी जर शिकले असते ना सर तर मी माझ्या आईला वेळेत डॉक्टरकडे घेऊन गेले असते आणि तिचा जीव वाचवला असता.